185 आशा कार्यकर्त्यांचा न्यायासाठी विजय पिदुरकर यांचा एल्गार। माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात 176 अशा स्वयंसेविका आणि 9 गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती वणीमार्फत जिल्हा परिषद यवतमाळच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे औपचारिक निवेदन सादर केले। निवेदनात कोविड काळातील सेवांचा तपशिलावर उल्लेख करत प्रशासनाने तेव्हा आमचे कौतुक केले, आता मात्र दुर्लक्ष करत आहे, हा अन्याय असहाय्य आहे असे नमूद केले आहे। तातडीने ग्रामपंचायत स्तरावर औपचारिक कार्यक्रम घेऊन भत्ता वितरित करण्याची मागणी करण्यात आली असून न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केलाय। निवेदन सादर करताना अनेक महिला आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या। त्या म्हणाल्या, आम्ही गावोगावी जाऊन लोकांना मदत केली, पण आता आमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळत नाही, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आशा कार्यकर्त्यांनी केला। कोविड-19 महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून अथक प्रयत्न केलेल्या वणी तालुक्यातील 176 आशा स्वयंसेविका आणि 9 गटप्रवर्तकांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या वितरणात होत असलेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शासनाने जाहीर केलेल्या या भत्त्याची रक्कम अद्याप हातात न पडल्याने 185 कर्मचारी मिळून जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून तातडीने वितरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। ही बाब उघड झाल्याने ग्रामीण आरोग्य सेवेतील कार्यकर्त्यांच्या योगदानाबाबत प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहे। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। आम्ही इथं पंचायत समिती वणी सर्व आशा स्वयंसेविका गोळा झाल्या आहोत, कारण की कोरोना काळात आम्ही जे काम केलं आहोत 2019 पासून तर 2023 पर्यंत आम्ही कोरोनाचे काम करत आलो। पण या कोरोना काळामध्ये आम्हाला ग्रामपंचायतमधून फक्त 1000 रुपये मोबदला मानधन अदा करण्यात आला आहे, पण त्याच्यानंतर आम्हाला एकही रुपया ग्रामपंचायतमधून मिळाला नाही आहे। पण आज आम्ही सर्व आशा वर्कर इथं जमा झालो, कारण की आमचं निवेदन इथं निघून आहे। सीओच्या ऑफिसमधून निवेदन आलेलं आहे का कोरोना काळामधले दोन वर्षाचे जे मानधन आहे ते आशांना देण्यात यावे। प्रतिमाहा 1000 रुपये असे करून 2 वर्षाचे 24,000 रुपये आशांना मानधन देण्यात यावे, याकरिता आम्ही सर्व आशा वर्कर इथं जमा झाला आहोत। पण कोरोना काळामध्ये आम्ही जे काम करत आलो आहोत, कारण की अहोरात्र काम करूनही आम्हाला शासनाने काही दखल दिली नाही, केव्हाही आम्हाला त्याचा हे केलं नाही, कारण की आम्ही आमचे मुलं आमचा नवरा यांची पर्वा न करता त्यांचे थर्मामीटर ऑक्सिमीटर आणि त्यांचं टेम्परेचर आणि जेव्हा क्वारंटाईनमध्ये म्हणजे गावामध्ये जेव्हा लोक येतात तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं ऑक्सिमीटर आणि टेम्परेचर घेऊन स्वतः आशा वर्कर त्यांच्या घरी जाय। कोणी एनएम नाही आहे, कोणची आशा म्हणजे कोणचे कर्मचारी नाही आहे, पण सर्वात प्रथम आशा त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचं म्हणजे सेवा करायची। पण तरी पण आशांना गावातली लोक त्यांना वाईट शब्दानं बोलले का तुम्ही आम्हाला कुठे नेता, तुम्ही आम्हाला क्वारंटाईन करता, कोण्या याच्यामध्ये नेऊन टाकता। पण त्या काळी आम्हाला आशांना 2 शब्द त्यांचे ऐकावं लागे आणि आम्ही त्यांचं न ऐकता आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिकपणे राहिलो। आम्हाला शासनाची अशीच विनंती आहे का आमचे हे 2 वर्षाचे जे पैसे सँक्शन झाले आहे हे पैसे आम्हाला देण्यात यावे, हीच आमची मागणी आहे। तर त्या दिवशी आम्ही 6 तारखेला इथं सर्व वणीला सर्व आशा जमा झाले आहोत। तर त्यावेळेला आम्हाला विजूभाऊ पिदुरकर यांनी भेटले, तुम्ही आशा इथं सगळेजण कशाला जमा झाले? नाही भाऊ, आमचे असं काम आहे, कारण की 2 वर्षांचे पैसे येऊन आहे, पण यांनी काही आम्हाला दिले नाही आहे आणि यांनी काही याची काही दखल घेतली नाही आहे। तर असं सविस्तर आम्ही विजूभाऊ यांना सांगितलं। मग विजूभाऊ म्हणे, नाही हे तर तुम्हाला द्यास लागेल, कारण की तुम्हीच काम केलं आहे, कारण कोरोना काळामध्ये त्यांच्या घरी जाऊन सेवा तुम्ही दिली आहे, दुसरं कोणी दिलं नाही आहे। तर हो भाऊ, मला आम्ही दिलं आहात। मग विजूभाऊने आम्हाला प्रतिसाद दिलं, सहकार्य दिलं। आज आम्ही निवेदन देण्यासाठी व्हिडिओ सरांकडे आलो आहोत, पण सर आज आम्हाला मिळाले नाही आहे। पण भाऊंची अशी हे आहे का आज आम्ही तुम्हाला हे पैसे मिळवून देऊ आणि याचा पाठपुरावा करू। आपल्या राज्यामध्ये आलेल्या कोरोना महामारी काळामध्ये व कोविड-19 मध्ये गाव पातळीवर आरोग्याचं काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांनी
शासनाच्या आदेशानुसार 19, 20, 21, 22 आणि शेवट 23 असं 3 वर्षे मोठ्या प्रमाणात ज्या लोकांना कोरोनाचा आजार झाला त्या सर्व लोकांची काळजी घेण्यासाठी दवाखान्यात नेण्यापासून तर ते गावामध्ये आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करून जे म्हणून काही मानसिक आधार आहे किंवा औषधोपचार करायचा असेल शासनाने दिलेल्या औषधीप्रमाणे तर ते सगळी मदत या ठिकाणी आशा स्वयंसेवकांनी केली. परंतु एप्रिल 2020 ते मार्च 2022 असं 2 वर्षाचं प्रति महिना मानधनाव्यतिरिक्त 1000 रुपयाप्रमाणे 24,000 रुपये अशा स्वयंसेवकांना शासनाकडून ग्रामपंचायतकडून देणे होतं. परंतु त्यांचा फक्त 1000 रुपये देऊन त्यांची बोडवण करण्यात आली. अजूनही प्रशासनाकडे ग्रामपंचायतकडे 23,000 रुपये अशा स्वयंसेवकाचे घेणे शिल्लक आहे. या संदर्भात राज्य सरकारनं 2020मध्ये ग्रामविकास विभागानं शासन परिपत्रक काढलं आणि संपूर्ण जिल्हा परिषदच्या शिओंनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या की ग्रामपंचायतच्या ग्रामनिधी किंवा वित्त आयोगामधून या महिलांना 1,000 रुपये कामाचा मोबदला प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात यावं. परंतु तो न दिल्यामुळे कुंदा, देहरकर आणि राजूर, कोलगाव, कायर आणि शिरपूर अशा 4 PSCमधून आज 185 आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि त्यांच्या एक सुपरविजन असे लोक स्पष्ट निवेदन देऊन मागणी करत आहे की आम्हाला अजून मोबदला मिळणार नाही, तो देण्यात यावा. या संदर्भात आत्ताच गटविकास अधिकारी हे गैरहजर असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी दिवेकर मॅडम पंचायतच्या यांनी निवेदन स्वीकारलं आणि पंचायत ॲडिशनल CO यवतमाळ मेहत्रे साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही लवकरच या संदर्भात पत्र काढले आणि पुन्हा एकदा पत्र काढून तात्काळ या लोकांना कसं मोबदला देता येईल या संदर्भात आम्ही उदाहरण दिलं की लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व आशा स्वयंसेवकांना 24,000 रुपये देण्यात आले, आपल्या जिल्ह्यात का नाही. तर मागील 2 वर्षापासून आपल्या हक्काच्या मानधनासाठी प्रोत्साहन भत्त्यासाठी या आशा स्वयंसेविका आशेमध्ये अपेक्षा करू नये, त्यांना हा मोबदला मिळालाच पाहिजे. यासाठी मी स्वतः यांच्या विनंतीवरून दिलेल्या निवेदनावरून पुढाकार घेतला आणि आता जिल्हा प्रशासनाशी बोललो आणि येणाऱ्या काळात यांना मोबदला मिळवून दिल्याशिवाय या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाही. अशा स्वयंसेविकेच्या केलेल्या कामाचा या पद्धतीनं अवमान करणं प्रशासनाचं आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही. हक्काचा मोबदला देत नसेल तर ही बाब न्यायाला धरून नाही, म्हणून अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी अशा स्वयंसेवकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात प्रसंगी लोकशाही पद्धतीने लढा देण्याची वेळ आली तरी यांचा मोबदला मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी लढा देऊ.